आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. आता आपण गाणे घेणार आहोत म्हणून सर्वांनी गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. हालेलुया हो होसाना. हालेलुया हो होसाना. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया हालेलुया. त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे. सैतानी पाशातुनी आम्हाला सोडवितो. सैतानी पाशातुनी आम्हाला सोडवितो. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. हालेलुया हो होसाना. हालेलुया हो होसाना. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया हालेलुया. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णो. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णो. स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ. स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. हालेलुया हो
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 58 गान करा जय गान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा उधळा कुसुमे विजयाची गाणी गानंदाची उधळा कुसुमे विजयाची गाणी गानंदाची प्रभूचा महिमा दिगंतरा प्रभू प्रशंसा नित्य करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा ईशना में त्याचे येणे धन्य धन्य त्याला म्हणणे ईशना में त्याचे येणे धन्य धन्य त्याला म्हणणे पुत्रासे दाविदाचा राजा तो इस्रायलचा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा येशू राजा प्रभु राजा मुक्ती राजा ख्रिस्त राजा येशू राजा प्रभु राजा मुक्ती राजा ख्रिस्त राजा प्रभूचे गौरव गान करा प्रभूचा नित सन्मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा प्रभु राजाचा मान करा प्रभु राजाचा मान करा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 38 प्रभु गाव तुझे गुणराया गीत क्रमांक 38 प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा धरती सातो निर्माता आकाशाचा तो विधाता ताऱ्यांचा तुझी करता जगताचा तुझी त्राता तुझ शोध कुठे मिळाया प्रभु तुझी प्रेमळ बापा तुझ शोध कुठे मिळाया प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा वाऱ्याची झुळझुळ विरली लाटांची कळकळ सरली दुःखाने होते जग भरले त्यामधुनी तू जन्माला उपकार कसे मी फेडू
प्रभू तुझी प्रेमळ बापा उपकार कसे मी फेडू प्रभू तुझी प्रेमळ बापा प्रभू गाऊ तुझे गुणराया प्रभू तुझी प्रेमळ बापा प्रभू गाऊ तुझे गुणराया प्रभू तुझी प्रेमळ बाबा प्रभू तुझी प्रेमळ बाबा प्रभू तुझी प्रेमळ बाबा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 56 ख्रिस्त माझा तो सर्वांचा गीत क्रमांक 56 ख्रिस्त माझा तो सर्वांचा ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान माझाला तो जिया फुला तारणारा या सवाद्याला ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान माझ्याला तो जिया फुला तारणारा या सवाद्याला तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा क्रूसावरती अर्पणी प्राण उठला तारायाला तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा क्रूसावरती अर्पणी प्राण उठला तारायाला ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान माझाला तो जिया फुला तारणारा या स्तवाच्याला तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन आमचा तो राजाचा राजा येशू अधिपती या भुवनीचा अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन आमचा ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान माझाला तो जिया फुला तारणारा या सवाद्याला ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा एकच वैद्य जगतियाची दैवी आरोग्याचा ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा एकच वैद्य जगतियाची दैवी आरोग्याचा ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान माझाला तो जिया फुला तारणारा या समाजाला त्याचे भावे मने जगाच्या स्वीकारा हो त्याला जग उतारक जीवन सत्य आळवनीत दयाला त्याचे भावे मने जगाच्या स्वीकारा हो त्याला जग उतारक जीवन सत्य आळवनीत दयाला ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान माझाला तो जिया फुला तारणारा याच वादाला ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान
तोची आपुला तारणारा या सवाताला या सवाताला या सवाताला हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 8 हालेलुया स्तुति करेंगे गीत क्रमांक 8 हालेलुया स्तुति करेंगे हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे हालेलुया 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 सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे हालेलुया 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 क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 68 प्रभू पुन्हा वावरतो गीत क्रमांक 68 प्रभू पुन्हा वावरतो प्रभू पुन्हा वावरतो प्रभू पुन्हा वावरतो प्रभू पुन्हा वावरतो पृथ्वीवर प्रभु पुन्हा वावरतो प्रभू पुन्हा वावरतो प्रभू पुन्हा वावरतो पृथ्वीवर अंतःकरणाते प्रभू अंतःकरणाते प्रभू अंतःकरणाते प्रभू कर देखा अंतःकरणाते प्रभू अंतःकरणाते प्रभू अंतःकरणाते प्रभू कर देखा प्रभू पुन्हा वावरतो प्रभू पुन्हा वावरतो प्रभू पुन्हा वावरतो पृथ्वीवर प्रभु पुन्हा वावरतो प्रभु पुन्हा वावरतो प्रभु पुन्हा वावरतो पृथ्वीवर अंतःकरणाते प्रभू अंतःकरणाते प्रभू अंतःकरणाते प्रभू प्रत्येकदा अंतःकरणाते प्रभू अंतःकरणाते प्रभू अंतःकरणाते प्रभू प्रत्येकदा प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता पृथ्वी पर प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता पृथ्वी पर मुझे
अनमोल प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु, एक बार फिर। मुझे छू अनमोल प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु, एक बार फिर। प्रभु फिर से मंडराता, प्रभु फिर से मंडराता, प्रभु फिर से मंडराता पृथ्वी पर। प्रभु फिर से मंडराता, प्रभु फिर से मंडराता, प्रभु फिर से मंडराता पृथ्वी पर। मुझे छू अनमोल प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु, एक बार फिर। मुझे छू अनमोल प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु, एक बार फिर। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 95, प्यासा हिरन जैसे। प्यासा हिरन जैसे ढूंढे हैं जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। प्यासा हिरन जैसे ढूंढे हैं जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। तू ही मेरे मन की अभिलाषा, तू ही मेरे मन की अभिलाषा। तेरी पूजा नित दिना करता रहूं मैं, तेरी पूजा नित दिना करता रहूं मैं। प्यासा हिरन जैसे ढूंढे हैं जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। सोना चांदी मैं तो ना मांगू, सोना चांदी मैं तो ना मांगू। मन तेरे प्रेम से भरता रहूं मैं, मन तेरे प्रेम से भरता रहूं मैं। प्यासा हिरन जैसे ढूंढे हैं जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। तू जो बन जाए सदा सुमन, तू जो बन जाए सदा सुमन। पुष्प पराग सा चलता रहूं मैं, पुष्प पराग सा चलता रहूं मैं। प्यासा हिरन जैसे ढूंढे हैं जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। तू जो मेरे दिल में वास करे, तू जो मेरे दिल में वास करे। पाप से नित नित डरता रहूं मैं, पाप से नित नित डरता रहूं मैं। प्यासा हिरन जैसे ढूंढे हैं जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। प्यासा हिरन जैसे ढूंढे हैं जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। 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 हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। मैं यहोवा की सारी करुणा के विषय सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में
सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूँगा, बताता रहूँगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूँगा, बताता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी। क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है। क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। यहोवा स्वर में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है। यहोवा स्वर में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। ऐसे नाव के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है। ऐसे नाव के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूँगा, बताता रहूँगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूँगा, बताता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा, सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा, सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. आता आपण नाचून गाऊन प्रभूची स्तुती करणार आहोत, म्हणून सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. ला 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 ला. जरा प्रीतीचे उंच निशान गाओ, प्रभूचे गौरव गा. जरा प्रीतीचे उंच निशान गाओ, प्रभूचे गौरव गा. ला 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 ला
राजाला मुक्ती प्रदाता येशूला गौरवशाली राजाला सन्मानाचे गीत गाऊया त्याच्या पुढती नमवू मांजरा प्रीतीचे उंच निशान गाऊ प्रभूचे गौरव गान जरा प्रीतीचे उंच निशान गाऊ प्रभूचे गौरव गान ला 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 येशू आमचा पालनहार करुणा कर प्रभु तारणहार येशू आमचा पालनहार करुणा कर प्रभु तारणहार आला बाला आनंदाला आता आमचे अर्पे बांधरा प्रीतीचे उंच निशान गान प्रभूचे गौरव गान जरा प्रीतीचे उंच निशान गान प्रभूचे गौरव गान प्रभूचे गौरव गान प्रभूचे गौरव गान हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु किए तूने कार्यमान मेरे प्रभु कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु किए तूने कार्यमान मेरे प्रभु तूने चुना एक निर्बल को तूने चुना एक निर्बल को कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु किए तूने कार्य महान मेरे प्रभु कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु किए तूने कार्य महान मेरे प्रभु तूने दिया जीवन नया तूने दिया जीवन नया लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु किए तूने कार्य महान मेरे प्रभु कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु किए तूने कार्य महान मेरे प्रभु किए तूने कार्य महान मेरे प्रभु किए तूने कार्य महान मेरे प्रभु हालेलुया 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 सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभू जागरा नाही असे पाहिले मी कधी आज गान सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभू जागरा नाही असे पाहिले मी कधी आज गान धन्य झाले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले धन्य झाले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहे प्रभू उपकार तुझे वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहे प्रभू उपकार तुझे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे मिठे तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे मिठे तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे कधी घेणार आहेस प्रभू मला तू जवळ तुझी तुझी किती करू मला नाही कळत कधी घेणार आहेस प्रभू मला तू जवळ तुझी तुझी किती करू मला नाही कळत सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी आज गात
सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी आजगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी आजगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी आजगात हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है सिंहों की माद में डाल दिया जाए तभी न घबराना आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना सिंहों की माद में डाल दिया जाए तभी न घबराना आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना आंखों की पुतली समान वो संभाले हाथों में वो तुझे थामे रहेगा आंखों की पुतली समान वो संभाले हाथों में वो तुझे थामे रहेगा नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है साथ में तेरे कोई ना होवे तभी न घबराना साथ तेरे सहने कोई ना होवे तभी न घबराना साथ में तेरे कोई ना होवे तभी न घबराना साथ तेरे सहने कोई ना होवे कभी न घबराना हाथों में गड़ कर खा जो तुझको साथ तेरे चलेगा साथ रहेगा हाथों में गड़ कर खा जो तुझको साथ तेरे चलेगा साथ रहेगा नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते काम में तू प्रभु कितना महान है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते काम में तू प्रभु कितना महान है नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण आपल्या प्रेमळ प्रभूची स्तुती आणि आराधना करणार आहोत. सगळ्यांनी संपूर्ण हृदयाने संपूर्ण अंतःकरणाने या स्तुती आराधनामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 मोठ्या आवाजात बोला हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो,
आपला संपूर्ण अंतःकरण त्या प्रेमळ प्रभू येशूकडे लावा. तो प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त तुम्ही जिथे कुठे आहात तिथे हजर आहे, उपस्थित आहे. त्याच्याकडे आपलं हृदय लावा. त्या प्रेमळ महान पवित्र प्रभूसमोर आपण लायक ठरावं म्हणून त्याच्या समोर आपलं अंतःकरण स्वच्छ करा. मनात अजूनही कुणाविषयी राग असेल त्यांना क्षमा करा. आपली पापे कबूल करा, पश्चाताप करा आणि त्या प्रेमळ प्रभू येशूकडे क्षमा मागा. थोडा वेळ शांत राहून सर्वांनी आपलं अंतःकरण शुद्ध करा. पहा, त्या प्रेमळ प्रभू येशूने आपल्याला सर्व पापांची क्षमा केलेली आहे. त्याच्या पवित्र रक्ताने आपल्याला धुवून काढलेला आहे. म्हणून त्या प्रेमळ प्रभू येशूला हृदयातून धन्यवाद द्या, त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. धन्यवाद द्या स्वर्गीय पिता परमेश्वराला, त्याचे आभार माना. पहा, तो किती प्रेमाने भरलेला आहे, तो महान आहे, तो थोर आहे, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक, जो आपल्यावर अमर्यादित असं प्रेम करत आहे. त्याच्या प्रेमाला मर्यादा नाहीत, त्याच्या प्रेमाला सीमा नाहीत. आकाशाहून उंच, समुद्राहून खोल असं त्याचं प्रेम आहे. त्याच्यामुळेच आज आपण जिवंत आहोत. त्यानेच या क्षणापर्यंत आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. आजचा दिवस त्याने आशीर्वादित केलेला आहे, आपल्या जीवनामध्ये आणलेला आहे. या क्षणापर्यंत ते आपला सांभाळ केलेला आहे, आपलं रक्षण केलेलं आहे, आपली काळजी घेतलेली आहे, आपल्या गरजा त्याच्या विपुलतेतून पूर्ण केलेल्या आहेत. म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना. आणि पुन्हा एकदा त्याला धन्यवाद देण्यासाठी, त्याचा आदर सन्मान गौरव करण्यासाठी सुंदर अशी वेळ त्या आपल्याला स्वर्गातून दिलेली आहे. म्हणून मोठ्याने टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद द्या, धन्यवाद प्रभू, त्याचे आभार माना, धन्यवाद, त्याची स्तुती करा, धन्यवाद. पवित्र नावाला उंचवा, कारण तोच आपला खरा मेंढपाळ आहे. धन्यवाद. आपण त्याची मेंढ राहू. धन्यवाद, 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 धन्यवाद. नाचून आणि गाऊन त्या प्रेमळ प्रभूची स्तुती करा. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढ रे, हिरव्या कुरणात आम्हाला सारी तो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढ रे, हिरव्या कुरणात आम्हाला सारी तो. सुंदर डोंगरावरून येतो, मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढ रे, हिरव्या कुरणात आम्हाला सारी तो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढ रे, हिरव्या कुरणात आम्हाला सारी तो. मार्गात रक्षण आमुषे करतो, सैतानापासून दूर ठेवतो. मार्गात रक्षण आमुषे करतो, सैतानापासून दूर ठेवतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढ रे, हिरव्या कुरणात आम्हाला चारी तो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढ रे, हिरव्या कुरणात आम्हाला चारी तो. आम्ही आता कोणाला, ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला. भिणार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला. माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढ रे, हिरव्या कुरणात आम्हाला सारी
व्याकुरणाचा आम्हाला तारितो, हिरव्या कुरणाचा आम्हाला तारितो, हिरव्या कुरणाचा आम्हाला तारितो. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद त्या स्वर्गीय महान पित्या परमेश्वराला. त्याचे आभार माना. पहा तो किती प्रेमाने भरलेला देव आहे. तो चांगला चांगला आणि अनंत असा चांगला आहे. प्रेमाने भरलेला दयाळू कनवाळू कृपाळू परमेश्वर आहे. तो आपला स्वर्गातला सनातन पिता आहे. त्या प्रेमळ पित्याचे आभार म्हणा की त्याने आपल्यासाठी या सुंदर अशा सृष्टीची निर्मिती केलेली आहे. हे सुंदर असं आकाश, आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे पृथ्वी त्याने आपल्यासाठी निर्माण केलेली आहे. या पृथ्वीवरती कोरडी जमीन समुद्र त्याने आपल्यासाठी निर्माण केलेले आहे. त्याने जमिनीवरती झाडे झुडपे पशुपक्षी पशुप्राणी डोंगर टेकड्या नदी नाल्यांची निर्मिती केलेली आहे. त्याने समुद्रामध्ये प्रकारचे मासे निर्माण केलेले आहे. जलचर प्राणी जीवाणू जीवजंतू निर्माण केलेले आहेत. पण त्या प्रेमळ स्वर्गीय पित्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना या सृष्टीबद्दल. त्याने जे या सृष्टीच्या द्वारे आपल्यावर अमर्यादित असं प्रेम केलेलं आहे त्या प्रेमाची आठवण करून त्याला धन्यवाद द्या. त्याने आपल्याला त्याच्या प्रतिरूप असं त्याच्या समानतेमध्ये घडवलेलं आहे, निर्माण केलेलं आहे आणि आपल्याला त्याच्या प्रतिरूप असं बनवलेलं आहे. त्याने आपल्याला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण अवयवांनी समृद्ध असं शरीर दिलेलं आहे. आपल्याला पाहण्यासाठी सुंदर असे डोळे दिलेले आहेत, ऐकण्यासाठी कान दिलेले आहेत, बोलण्यासाठी तोंड दिलेलं आहे, श्वास घेण्यासाठी नाक दिलेलं आहे, चालण्या फिरण्यासाठी पाय आणि काम करण्यासाठी हात दिलेले आहेत. संपूर्ण अवयवांनी समृद्ध असं शरीर त्या पित्या परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. या शरीराबद्दल त्या पित्याचे आभार माना. त्याने आपल्याला सुंदर असं जीवन दिलेलं आहे. या जीवनाबद्दल त्याचे आभार माना. तो आपल्याला खाण्यासाठी अन्न देत आहे, पिण्यासाठी पाणी देत आहे, श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा देत आहे. एवढंच नाही तर त्याने आपल्याला पृथ्वीवरती एकट्याने अनाथ असं सोडलेलं नाही, तर प्रेमळ आई वडील भाऊ बहीण नातेवाईक मित्र शेजारी दिलेले आहेत. म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या. त्याने आपल्याला चांगली नोकरी दिलेली आहे, चांगलं कुटुंब दिलेलं आहे, चांगला उद्योग व्यवसाय धंदा दिलेला आहे. म्हणून त्या प्रेमळ पित्याचे आभार माना. तो आपली क्षणाक्षणाला काळजी घेत आहे. त्याने आपल्याला कधीच एकट्याने अनाथ असं सोडलेलं नाही, तर तो आपली क्षणाक्षणाला काळजी घेत आहे. आपल्यावर अमर्यादित असं प्रेम करत आहे. त्या प्रेमाची आठवण करा आणि प्रत्येकाने हृदयातून त्या पित्या परमेश्वराचे आभार माना. हृदयातून त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. एकदा मोठ्याने टाळ्या वाजवा आणि त्या प्रेमळ पित्याचे आभार माना. त्याची स्तुती गौरव महिमा करा. धन्यवाद 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 धन्यवाद. सारी सृष्टि गाती है हालेलुया होसाना, मिलजुल कर वे गाते हैं. हालेलुया होसाना, ऊंचे स्वर में गाते हैं. हालेलुया होसाना, तारामंडल गाते हैं. हालेलुया होसाना, पृथ्वी बादल गाते हैं. हालेलुया होसाना, मानव जाति गाती है. हालेलुया होसाना, होसाना हालेलुया, हालेलुया होसाना, होसाना हालेलुया. हालेलुया होसाना, मानव रक्षक यीशु जी, हालेलुया होसाना, पाप मोचक यीशु जी, हालेलुया होसाना, वरदायक यीशु जी, हालेलुया होसाना, सौख्यदायक यीशु जी, हालेलुया होसाना, करुणा सागर यीशु जी, हालेलुया होसाना, विश्व रक्षक यीशु जी, हालेलुया होसाना, होसाना हालेलुया, हालेलुया होसाना, होसाना हालेलुया. हालेलुया होसाना, मेरे प्यारे यीशु जी, हालेलुया होसाना, मुक्तिदाता यीशु जी, हालेलुया होसाना, शांतिदाता यीशु जी, हालेलुया होसाना, जीवनदाता यीशु जी, हालेलुया होसाना, जीवन जल यीशु जी, हालेलुया होसाना, जीवन रोटी यीशु जी, हालेलुया होसाना, होसाना हालेलुया, 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 हालेलुया होसाना,
धन्यवाद द्या स्वर्गीय महान पित्या परमेश्वराला. त्याच्या प्रेमाची आठवण करा, त्याच्या उपकारांची, त्याच्या आशीर्वादांची आठवण करा आणि त्याला हृदयाच्या खोल गाभारातून धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या चिंता, आजार, दुखणे बाजूला ठेवा आणि त्या प्रेमळ प्रभूचं प्रेम आठवण करा. आठवण करा की आपण जगाच्या अंधारात होतो, दुःखात, संकटात, क्लेशांमध्ये, श्रापांमध्ये जीवन जगत होतो. आपल्याला कोणाचाच आधार नव्हता, कोणाचाच सहारा नव्हता, आपण आपला कोणीच वाली नव्हता. आपण त्या जगाच्या अंधारामध्ये, पापाच्या दलदलीमध्ये, घाणीमध्ये अडकून पडले होतो. त्या दुष्ट सैतानाच्या मगरमिटीत होतो आणि ती नरकाची वाट चालत चालत चाललो होतो ना आपला नाश त्या भयानक अग्नीत होणार होता. पण आठवण करा त्या प्रेमळ पित्याच्या प्रेमाची, आठवण करा त्याच्या कृपेची आणि त्याच्या दयेची की आपण पापी असतानाच त्याने आपल्याला वाचवलेलं आहे. आपल्याला वाचवण्यासाठी त्याच्या एकुलत्या एक पुत्राला राखून न ठेवता त्याला या जगामध्ये पाठवलेला आहे. त्या प्रेमळ प्रभू येशूला धन्यवाद द्या. तो प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव असता, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असता तो आपल्यासाठी इतका नम्र आणि लीन झाला की त्याने स्वर्गातला सगळा आदर, सन्मान, गौरव सोडून दिला आणि तो या जगामध्ये आला. त्या प्रेमळ प्रभू येशूचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या. त्याने आपला स्वतःचा देह तोडू पुढं दिला आहे. आपल्यासाठी स्वतःचं निष्पाप निष्कलंक रक्त वाहू दिलेलं आहे. आपले आजार, आपले क्लेश, आपली दुःख, आपली पाप त्याने स्वतःच्या देहावरती घेतलेली आहेत आणि त्या वधस्तंभावरचं लाजिरवाणं मरण स्वीकारलेलं आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आज आपला प्रभू आहे, आपला तारणारा आहे, आपला हृदयाचा राजा आहे. त्या प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या. तो प्रभू येशू ख्रिस्त जो आपला प्रभू, राजांचा राजा, तो आपल्या जीवनात आला आणि आपलं जीवनच त्याने बदलून टाकलेलं आहे. त्याने आपल्याला जगाच्या अंधारातून काढून त्याच्या दिव्य प्रकाशात आणलेलं आहे. जे आपण श्रापित होतो त्याने आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे. त्याने जे आपण आत्म्यात मेलो होतो त्याने आपल्याला आत्म्यात जिवंत केलेलं आहे. त्याने आपले आजार बरे केले, त्याने आपले अश्रू पुसले, त्याने आपल्या आत्म्याचे डोळे उघडलेले आहेत आणि आपलं नाव स्वर्गातल्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. थँक यू जीसस. मोठ्याने टाळ्या वाजवा आणि धन्यवाद द्या प्रभू येशूला. त्याचे आभार माना. त्याने आपल्याला वाचवलेला, त्याने आपल्याला नवीन जीवन दिलेला, त्याने आपल्याला आशीर्वादित केलेला. धन्यवाद प्रभू, धन्यवाद, 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 धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. नाचून गाऊन त्या प्रेमळ प्रभूचे आभार माना. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया, गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची. आनंदे नाचून गाऊया, गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची. आनंदे नाचून गाऊया, गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची. आनंदे नाचून गाऊया. हालेलुया, हालेलुया, सर्वजण मोठ्या आवाजात. हालेलुया, 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी गेले बलिदान. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते. 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 हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
आणि आता माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो पूर्णपणे शांत व्हा, कारण की आता आपण त्या प्रेमळ प्रभूची आराधना करणार आहोत. म्हणून सर्वांनी गुडघ्यावर या, आपले दोन्ही हात उंच करा आणि संपूर्ण आत्म्याने त्या प्रेमळ प्रभूच्या आत्म्याशी एकरूप व्हा, कारण की देव आत्मा आहे आणि त्याची आराधना, त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. संपूर्ण आत्म्याने त्या प्रेमळ प्रभूशी एकरूप व्हा. आपल्या आत्म्याच्या डोळ्याने पहा, तो पवित्र पवित्र अतिपवित्र आहे. अगम्य प्रकाशात राहणारा देव, आदी आणि अंत, अल्फा आणि ओमेगा, सुरुवात आणि शेवट, सर्व शक्तिमान, सर्व व्यापी, सर्व ज्ञानी, सर्व समर्थ, सर्व श्रेष्ठ परमेश्वर, त्याची आराधना करा. त्याच्या महानतेकडे पहा आणि त्याची आराधना करा. त्याच्या पवित्रतेकडे पहा आणि त्याची आराधना करा. त्याची उपासना करा, त्याची आराधना. प्रभु मेरा जीवन तूने कितने आशीषों से भरा. प्रभु मेरा जीवन तूने कितने आशीषों से भरा. इसलिए मैं कहता हूँ कि तुझसे प्यार है मुझे. इसलिए मैं कहता हूँ कि तुझसे प्यार है मुझे. और ऊंचा ऊंचा तेरा नाम भी. प्रभु मेरा जीवन तूने कितने आशीषों से भरा. प्रभु मेरा जीवन तूने कितनी आशीषों से भरा. इसलिए मैं कहता हूँ कि तुझसे प्यार है मुझे. इसलिए मैं कहता हूँ कि तुझसे प्यार है मुझे. और ऊंचा ऊंचा तेरा नाम भी. और ऊंचा ऊंचा तेरा नाम भी. और ऊंचा ऊंचा तेरा नाम भी. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी वधस्तंभावरती मेला, आपल्यासाठी मरण पावला, त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आला, परंतु तो मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा जिवंत झाला. आणि आज देखील तो जिवंत आहे. त्याने मृत्यूवर, पापावर, सैतानावरती विजय मिळवलेला आहे. 40 दिवस 40 रात्र त्याने आपल्या शिष्यांना ठिकठिकाणी दर्शनं दिली आणि 40व्या दिवशी तो स्वर्गात चढून गेला. आणि त्याने स्वर्गात चढून जात असताना आपल्या शिष्यांना अगोदरच सांगितलं होतं की मी पित्याकडे जाईन, पित्याला विनंती करून मागतो तुम्हाला दुसरा कैवारी सत्याचा आत्मा, पवित्र आत्मा देईल. आणि त्याचा वचन प्रभू येशू ख्रिस्ताने 50व्या दिवशी पूर्ण केलं. माडीवरच्या खोलीत शिष्य एकत्रित होऊन प्रार्थना करत असता आकाश उघडले गेला, स्वर्ग उघडला गेला आणि आकाशातून अग्नी आला आणि अग्नीतून जिबांसारख्या जिबा प्रत्येक शिष्याच्या डोक्यावर बसला आणि ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. तोच पवित्र आत्मा आज प्रभू तुम्हाला देणार आहे. म्हणून उघडा आपली अंतःकरणं, दोन्ही हात उंच करून मागा त्या पिता परमेश्वराला, पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये,
ये पवित्र आत्मा ये तुझी दया घेऊन ये तुझी कृपा घेऊन ये तुझी स्वर्गीय शांती घेऊन ये स्वर्गीय दानफळा घेऊन ये मागा देवी त्या परमेश्वराला पवित्र आत्मा मागा देवी त्या परमेश्वराला पवित्र आत्मा पहा स्वर्ग उघडलेला आहे आणि पवित्र आत्मा तुमच्यावरती येत आहे स्वीकार करा पवित्र आत्म्याचा स्वीकार करा ये पवित्र आत्मा पावन आत्मा आजा दिल में मेरे मूर्ति मुझे दे दे पावन आत्मा आजा दिल में मेरे मूर्ति मुझे दे बरसा दे अपनी दया बरसा दे बरसा दे बरसा दे अपनी कृपा बरसा दे पावन आत्मा आजा दिल में मेरे शांति मुझे दे दे पावन आत्मा आजा दिल में मेरे शांति मुझे दे दे बरसा दे अपना प्रेम बरसा दे बरसा दे बरसा दे अपना दान बरसा दे पावन आत्मा आजा दिल में मेरे शक्ति मुझे दे दे पावन आत्मा आजा दिल में मेरे शक्ति मुझे दे दे पावन आत्मा आजा दिल में मेरे मूर्ति मुझे दे दे पावन आत्मा आजा दिल में मेरे मूर्ति मुझे दे दे मूर्ति मुझे दे दे मुक्ति मुझे दे दे धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद पवित्र धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 ज्यांच्याकडे बायबल आहे त्याने पाहायचं आहे योहानाचं पहिलं पत्र अध्याय 2 वचन 15 ते 17 पर्यंत योहानाचं पहिलं पत्र अध्याय 2 वचन 15 ते 17 पर्यंत मी वाचून दाखवते सर्वजण लक्ष द्या जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा
सर्व काळ राहतो. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन आपल्याला शिकवत आहे की जगावर आणि जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. कारण जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई म्हणजे त्याच्यामध्ये पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे डोळ्यांची वासना, देहाची वासना आणि संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. आणि जग आणि त्याची वासना ही नाहीशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचन आपल्याला म्हणत आहे की जगावर आणि जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जगावर आणि जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका. कारण जर कोणी जगावर प्रेम करत असेल तर त्याच्यामध्ये देवाचं प्रेम नाही आहे. प्रभू येशूने आपल्याला प्रेमाचा संदेश दिलेला आहे. आपण प्रेम केलं पाहिजे ही देवाची अतिशय कडक अशी आज्ञा आहे, देवाची इच्छा आहे. आणि आपण असं म्हणायला हरकत नाही, ही देवाची एकमेव आज्ञा आहे. प्रेम ही देवाची एकमेव आज्ञा आहे. पण हे वचन आपल्याला म्हणत आहे की जगावर आणि जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका. याचा अर्थ वचन आपल्याला जगातल्या माणसांवर प्रेम करायला बंद करत नाही आहे, तर जग आणि जगातल्या गोष्टी या सगळ्या त्या दुष्टापासून म्हणजे सैतानापासून आहेत, त्यांच्यावर तुम्ही प्रेम करू नका. कारण जर त्यांच्यावर प्रेम केलं तर तुमच्यामध्ये पित्याचं म्हणजे देवाचं प्रेम नाही आहे. ज्याच्यामध्ये देवाचं प्रेम आहे तो जगातल्या गोष्टींवर प्रेम करत नाही आहे, तर माणसांवर प्रेम करतो. देव माणसांवर प्रेम करणारा देव आहे आणि त्याची आपल्याला आज्ञा आहे की आपण आपल्या जीवनात सगळ्यात पहिलं प्रेम देवावर केलं पाहिजे. आणि जसं आपण स्वतःवर प्रेम करतो तसं आपण आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम केलं पाहिजे. प्रेम ही देवाची एकमेव आणि परिपूर्ण अशी आज्ञा आहे. परंतु ही आज्ञा बाजूला ठेवून लोक प्रेम करत आहेत देवावर नाही, माणसांवर नाही, तर जगावर आणि जगातल्या गोष्टींवर. जग म्हणजे काय आणि जगातल्या गोष्टी म्हणजे काय ते त्याने पुढच्या वचनामध्ये योहानाने समजावून दिलेलं आहे. कारण जगात जे काही आहे ते म्हणजे डोळ्यांची वासना, देहाची वासना म्हणजे शरीराची वासना आणि संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत, म्हणजे ही देवापासून नाही आहेत तर जगापासून आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. जग आणि त्याच्या गोष्टी यांच्यावर प्रेम करू नका असं जेव्हा वचन आपल्याला शिकवतं तेव्हा पुढे जाऊन वचन अधिक स्पष्ट करतं. म्हणजे नक्की काय, जग म्हणजे काय आणि जगातल्या गोष्टी म्हणजे काय. जगात जे सर्व काही आपण बघतो, अनुभवतो, ऐकतो त्या सगळ्याचं वर्णन या वचनामध्ये आहे. 3 विभागामध्ये ते दिलेलं आहे. डोळ्यांची वासना, देहाची वासना आणि संसाराविषयीची फुशारकी. म्हणजे तुम्ही काहीही जगातलं घ्या, देव त्याला या 3 विभागामध्ये नेऊन ठेवतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे तुम्ही जर त्यांच्यावर प्रेम करणारे झालात, त्या गोष्टींवर प्रेम करणारे बनलात, तर तुमच्यामध्ये देवाचं प्रेम अजिबात नाही आहे. कारण या सगळ्या गोष्टी देवापासून नाही आहेत, जगापासून आहेत. आणि अधिक स्पष्ट करायचं म्हणजे सैतानापासून आहेत. कारण जग सैतानाच्या हातात आहे आणि म्हणून सैतानाला हरवताना येशू म्हणाला होता, मी जगाला जिंकला आहे.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे जग म्हणजे सैतानाचा फार मोठा कारखाना आहे. कानाकोपऱ्यात सगळ्या ठिकाणी सैतानाची कामं सुरू आहेत. देव कोणाला नकोय, देवाच्या आज्ञा आणि वचनं कुणालाही पाळायची नाही आहेत. पावित्र्याने सत्याने कुणाला वागायचं नाही आहे. आणि देवाची जी परिपूर्ण एकमेव आज्ञा आहे प्रेम, ती तर कुणालाच पाळायची इच्छा नाही आहे. हालेलुया, हालेलुया. जगामध्ये जे आहे ते म्हणजे डोळ्यांची वासना, देहाची वासना आणि संसाराविषयीची फुशारकी. तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या आणि नीट निरीक्षण करा, जगामध्ये काय सुरू आहे. लोक मोबाईलमध्ये गुंतून गेलेले आहेत. एकदा का मोबाईल बघायला लागले की त्यांना नजर बाहेर काढता येत नाही. विशेषतः हे तुम्ही लहान मुलांच्या बाबतीत बघा. मुलांच्या हातात जर मोबाईल दिला तर ते असे काही मोबाईलमध्ये लॉक होतात, म्हणजे त्यांचे डोळे मोबाईलमध्ये असे काही लॉक होतात की बाजूला आईने हाक देऊ की पप्पांनी हाक देऊ की कोणी काही बोलो, त्यांचं कुठेही लक्ष जात नाही. डोळ्यांची वासना प्रचंड वाढत आहे. उत्पत्तीपासून सुरुवात झाली आणि आजच्या दिवसापर्यंत ती केवढी तरी वाढलेली आहे, केवढी तरी प्रमाणाबाहेर वाढलेली आहे. काही आईवडिलांना फार मोठा अभिमान वाटतो की आमच्या 3 वर्षाच्या मुलाला पण मोबाईल ऑपरेट करता येतो. आम्हाला पण मोबाईलमधलं काही समजत नाही, पण आमचा मुलगा आहे ना खूप हुशार आहे. 3 वर्षाचाच आहे, पण त्याला सगळं बरोबर कळतं, बरोबर सगळं टाईप करतो, बरोबर त्याला काय पाहिजे ते काढतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा कुणी असं बोलतं की आमचा 2 वर्षाचा मुलगा किंवा 3 वर्षाचा मुलगा एवढा हुशार आहे ना की मोबाईलमध्ये काहीही काढतो, आम्हाला काढता येत नाही पण त्याला जमतं, तेव्हा मी प्रत्येक वेळेला अशा लोकांना उत्तर देते, त्याला जरा जमिनीमध्ये एक वांग्याचं झाड लावता येते का बघा. व्हर्च्युअल खूप झालं, ॲक्च्युअल जमते का बघा. हे तुम्ही व्हर्च्युअल, अरे त्याला सैतान मदत करतो. मदत करणारा कोण आहे? वाईट कामात तुम्ही गुंतून जावे म्हणून तुम्हाला मदत करणारा कोण आहे? तुमच्या 10 वर्षाच्या मुलाला साधं एक वांग्याचं झाड लावता येत नाही की एक आंब्याचं झाड लावता येत नाही. त्यासाठी शाळेमध्ये प्रोजेक्ट बनवला जातो. मुलांनी घराबाहेर झाड लावायचं किंवा फ्लॅटमध्ये राहत असतील, चाळीमध्ये राहत असतील तर कुंडीमध्ये झाड लावायचं, त्याला प्रोजेक्ट नाव दिलं जातं, उपक्रम. आणि मोबाईल धडाधड मुलं ऑपरेट करतात. इथपर्यंत की मोबाईल नसला तर मुलं जेवत नाहीत, मोबाईल नसला तर मुलं काहीच करायला तयार नसतात. मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. ही डोळ्यांची वासना जेव्हा सैतानाने जगात प्रवेश केला तेव्हापासून सुरू झाली, आत्तापर्यंत ती कितीतरी अधिक प्रमाणामध्ये वाढलेली आहे, अधिक प्रमाणात. मी तुम्हाला छोट्या मुलांबद्दल सांगितलं, पण मी असेही लोक बघितलेले आहेत ज्यांना आपण म्हातारे म्हणू शकतो, ते पण मोबाईलच्या व्यसनामध्ये अडकलेले असतात. एका भावाने तर आम्हाला चक्क असं सांगितलं, माझ्या बायकोला केंद्रात ठेवणार का? म्हटलं असं कसं आम्ही तिला केंद्रात ठेवणार? तुम्ही तिचे पती आहात, तुम्ही घरी राहणार आणि तिला मी इथे ठेवणार, तुम्हाला मुलं पण आहेत. ते बोलतात की ती घरी असून तरी फायदा काही नाही आहे, कारण ती अखंड मोबाईलमध्ये गुंतलेली असते. म्हटलं मग स्वयंपाक कोण करतं, घरातली कामं कोण करतं? ती आता माझी मुलं थोडी मोठी व्हायला लागलेली आहेत ना, मुलं करतात. बघा, आई मोबाईलमध्ये गुंतलेली आहे आणि 8वी 9वीला मुलगा आहे, तो घरामध्ये काम करतोय. अशी परिस्थिती आली, अशी परिस्थिती. तो माणूस एवढा वैतागला की तो म्हणतोय तिला ठेवाल का इकडे, तिला राहू द्या केंद्रामध्ये. कारण त्याला बिचाऱ्याला माहीत झालं असेल केंद्राचा नियम आहे मोबाईल वापरायचा नाही.
इथे कोणी सेवेला आलं की आमचा पहिला नियम असतो, मोबाईल तिकडे जमा करा. मोबाईल वापरायचा नाही. आम्ही मोबाईल वापरतो फक्त देवाच्या कामासाठी, व्यर्थ गोष्टीसाठी नाही. बायबल म्हणतं सर्व काही ख्रिस्तासाठी आहे. तर आम्ही पण मोबाईल वापरतो, पण ख्रिस्तासाठी वापरतो, व्यर्थ गोष्टींसाठी वापरत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. डोळ्यांची वासना. लोक मोबाईलमध्ये तासन तास गेम खेळत राहतात, कसले कसले व्हिडिओ बघत राहतात, कायमचे गुंतून असतात. रात्री 1 कधी वाजतो, 2 कधी वाजतात, त्यांना काही भान नसतं. देहाची वासना बोलायलाच नको. एकदा यूट्यूब चॅनल खोलला की त्याच्यावर खाण्यापिण्याचे पदार्थ बनवायचे व्हिडिओ असतात ना, त्याला बघा किती व्ह्यूज असतात. लाखाने नाही तर कोटीने. आपल्या प्रार्थना घराची जी प्रवचनं असतात त्याला 2000 3000 व्ह्यूज असतात. आणि कुणी काही खायला प्यायला बनवत आहे त्याला लाखाने आणि कोटीने व्ह्यूज मिळत आहेत. येशू म्हणाला, नाशाकडे जाणारा रस्ता रुंद आहे, त्यावरून जाणारे पुष्कळ आहेत. पुष्कळ. प्रवचनाचे व्हिडिओ लोक बघत नाहीत. गाणी, स्तुती, आराधना, साक्षी हे व्हिडिओ लोक बघत नाही आहेत. लोकांना त्यामध्ये रस नसतो. लोकांना रस कशात आहे? नवीन नवीन कपडे, चांगलं चांगलं खाणं पिणं, अजून चांगलं अजून चांगलं. म्हणजे आपले वाडवडील जे काही खात होते ते आता आपल्या जिभेला चवदार वाटत नाही आहे. आपले आजी आजोबा, आपले पूर्वज जे काही बनवत होते, त्यांचे जे काही पदार्थ होते ते आता आपल्या जिभेला रुची देईन असे झालेले आहेत. आणि आपल्याला सगळे नवीन नवीन पदार्थ लागतात, नवीन नवीन पदार्थ. आत्मा अतृप्त आहे, त्यामुळे देहाला तृप्त करून आत्म्याची तहान आणि भूक भागवायला बघतायत. आत्माच अतृप्त आहे तर देहासाठी तुम्ही काहीही करा, तो कसा तृप्त होणार आहे? ज्याचा आत्मा तृप्त झालेला आहे त्याला डाळ भात खाल्ल्यानंतर पण समाधान मिळतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देहाची वासना, कपडे, खाणं पिणं, घरं, गाड्या, बंगले, हे सगळं कशाला? शरीराचं सुख, शरीराचं समाधान, शरीराची तृप्ती, शरीराचा आनंद. जगात जे काही आहे ते म्हणजे देहाची वासना. आणि तिसरा प्रकार आहे संसाराविषयीची फुशारकी. प्रत्येकाला दुसऱ्यांपेक्षा काहीतरी भारी बनायचं आहे आणि प्रत्येकाला असं वाटतंय त्याच्यापेक्षा माझी गाडी जास्त भारी असली पाहिजे. फुशारकी फार सुंदर शब्द आहे, कारण लोक फुशारक्या बऱ्याच मारतात. मी असा, मी तसा, माझ्याकडे एवढा आहे, माझ्याकडे तेवढा आहे. प्रत्येकजण गर्विष्ठ झालेला आहे आणि प्रत्येकाला वाटतं की मला दुसऱ्याला तुच्छ लेखायचं आहे आणि मी कोणीतरी मोठा आहे हे मला सिद्ध करायचं आहे. हालेलुया. तुम्ही मोठे जरूर बना, पण दुसऱ्याला तुच्छ लेखण्यासाठी आणि गर्विष्ठ बनण्यासाठी नाही, तर दुसऱ्यावर प्रेम करण्यासाठी आणि दुसऱ्याला मदत करण्यासाठी मोठे बना. श्रीमंत जरूर बना, दुसऱ्यांना दान देण्यासाठी, गरिबांना मदत करण्यासाठी. स्वतःची प्रॉपर्टी गोळा करून करोडो आणि अब्जावधी रुपयाची संपत्ती गोळा करून ठेवण्यासाठी श्रीमंत बनू नका. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून देवाचे सेवक बिली ग्रॅहम म्हणतात, देव आपल्याला विसावा देतो, देव आपल्याला विश्रांती देतो. प्रभू येशू म्हणाला, मी तुम्हाला विसावा देईन. देव आपल्याला विसावा देतोय, झोपून राहण्यासाठी आणि आरामशीर जीवन जगण्यासाठी नाही, तर आपण दुसऱ्यांना विसावा देणारे लोक बनावेत म्हणून. कारण तुम्हालाच विसावा मिळाला नाही तर तुम्ही दुसऱ्यांना कसा विसावा देणार? म्हणून देव आपल्याला विसावा देतो अशासाठी की आपण पण दुसऱ्यांना विसावा आणि विश्रांती आणि आनंद देणारे लोक बनावेत.
तुम्ही श्रीमंत जरूर बना, दुसऱ्यांना मदत करण्यासाठी, दुसऱ्यांना देण्यासाठी, दुसऱ्यांकडून हिसकावून घेण्यासाठी, लुटण्यासाठी आणि फसवण्यासाठी आणि स्वतः गब्बर श्रीमंत होण्यासाठी श्रीमंत बनू नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही बघा सगळ्या ठिकाणी तेच आहे, तेच. भारत असो, अमेरिका असो, इंग्लंड असो, जपान असो, चीन असो, रशिया असो की जगातला एकदम छोटासा कोणताही देश असो, सगळ्या ठिकाणी लोकांना हेच हवं आहे. डोळ्यांची वासना, शरीराची वासना आणि संसाराची फुशारकी यामध्ये लोक गुंतून गेलेले आहेत. मोठमोठ्या बढाया मारत आहेत, गर्विष्ठ बनत आहेत आणि सगळ्या चुकीच्या गोष्टीत गुंतून गेलेले आहेत. आणि म्हणून वचन म्हणतं, जर कोणी जगावर प्रेम करत असेल तर त्याच्यामध्ये देवाचं प्रेम नाही. जगात माणसांवर प्रेम करणारे कुठे आहेत? जगात पैशावर प्रेम करणारे लोक खूप आहेत. संपत्तीवर आणि मालमत्तेवर प्रेम करणारे लोक खूप आहेत. म्हणून तर भाऊ भावाचं वैरी बनत आहे, बहीण बहिणीची वैरीण बनत आहे. लहान असताना एकत्र शाळेमध्ये गेले, एकत्र जेवले, एकत्र सगळ्या गोष्टी केल्या आणि मोठे झाल्यानंतर वाटतं हिला हिस्सा मिळायला नको, त्याला हिस्सा मिळायला नको, बहिणीचा हिस्सा पण मलाच मिळायला पाहिजे, भावाचा हिस्सा पण मलाच मिळायला पाहिजे. पैशावर प्रेम, संपत्तीवर प्रेम, मालमत्तेवर प्रेम, हेच या जगामध्ये आहे. माणसांवर खरं प्रेम नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती सर्रासपणे आजकाल लोक एक दुसऱ्यांची हत्या करतात, खून करतात. किती सर्रासपणे. काही ठिकाणी नवरा बायकोचा खून करतो आणि काही ठिकाणी बायको नवऱ्याचा खून करते. काय चाललेलं आहे? पूर्वी परक्यांचे खून पाडले जायचे, आता स्वकीयांचे खून पाडले जातात. 25 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी अशी अवस्था होती की परक्यांचे खून पाडले जायचे, आता घरच्यांचे, स्वकीयांचेच खून पाडले जातात. काय पेपरला बातम्या येतात आणि त्या बातम्या ज्या येतात ना, त्या म्हणजे बर्फाचा 1 भाग जो पाण्याच्या वर दिसतो, 9 पाण्याच्या आतमध्ये असतो, जो दिसत नाही. न छापल्या गेलेल्या कितीतरी वाईट गोष्टी जगामध्ये सुरू आहेत, ज्या कुठेही वर्तमानपत्रात येत नाही, कुठेही मीडियामध्ये येत नाहीत. अतिशय वाईट गोष्टी जगात सुरू आहेत. माणूस माणसाचं वैरी बनत आहे. माणसाच्या हृदयात माणसाबद्दल खरं प्रेम शिल्लक राहिलेलं नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कुत्र्याला कुरवाळणारे लोक आहेत आणि माणसाला शिव्या देणारे आहेत. कुत्र्यावर प्रेम करतात आणि माणसाला शिव्या देतात. मांजरीला प्रेमाने व्यंगेत घेतात आणि माणसाचं मात्र जराही ऐकत नाहीत आणि कुणावर प्रेम करत नाहीत. वचन म्हणतं, जगात जे काही आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना आणि संसाराविषयीची फुशारकी. सगळ्या ठिकाणी लोकांना पैसा, संपत्ती, सोनरूपं, मालमत्ता दिसत आहे आणि त्यासाठी स्वतःची बायको असो की नवरा असो, सख्खा भाऊ असो की बहीण असो, सगळ्यांचे वैरी बनायला ते तयार असतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन म्हणतं, जग आणि त्याची वासना ही नाहीशी होत आहेत, परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. हे जग असंच राहणार नाहीये. देवाला जगाचा नाश का करायचा आहे? देवाला जगाचा शेवट का करायचा आहे? कारण अपवित्रता, अशुद्धता, पाप भयंकर वाढलेली आहे. जगाचा अधिकारी सैतान आहे, परंतु जगाचा निर्माणकर्ता देव आहे. त्याला बघवत नाहीये हे काय चाललेलं आहे. गरिबांवर होणारा अन्याय, दुबळ्यांवर होणारा अन्याय, दुबळे पिळले जात आहेत, जाचले जात आहेत, त्याला बघवत नाहीये. तो अनाथांचा कैवार घेणारा देव आहे. तो सहन करणार नाहीये, तो जाब घेणार आहे.
तो प्रश्न विचारणार आहे, तो न्याय करणार आहे. जेवढ्याने दुसऱ्यांवर अन्याय केलेला आहे, दुसऱ्यांना पिळलेला आहे, जाचलेला आहे, फसवलेला आहे, त्या सगळ्यांना त्या महान देवाच्या न्यायासनासमोर, कृपेच्या आसनासमोर नाही, न्यायाच्या आसनासमोर उभं राहायचं आहे. हिशोब द्यायचा आहे आणि हिशोब चुकता करून नरकात जायचं आहे अनंत काळ तडफडत राहण्यासाठी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जग आणि त्याची वासना नाहीशी होत आहे. देव सगळं काही समाप्त करणार आहे. या सगळ्याला देव एकदा शेवटचा पूर्ण विराम देणार आहे. हे सगळं संपणार आहे. आणि जेवढ्याने जगावर प्रेम केलेलं आहे, जगातल्या गोष्टींवर प्रेम केलं, जगाला चिकटून राहिले, तेही जगाबरोबर नाश पावणार आहेत. पण वचन आपल्याला आशा देतं की जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्व काळ राहणार आहे. देवाची इच्छा काय आहे? प्रेम करा, देवावर प्रेम करा आणि माणसांवर प्रेम करा. जो कोणी प्रेम करतो तो नाश पावणार नाहीये. जो कोणी प्रेम करतो त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाहीये. जो कोणी प्रेम करतो तो नरकात पोहोचणार नाहीये, कारण प्रेम देवापासून आहे. जो दुसऱ्यांवर खरं प्रेम करतो त्याच्यामध्ये देवाचं प्रेम आहे. जो प्रेम करतो तो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो, तो देवाची आज्ञा पाळतो. आणि म्हणून जसा देव सर्व काळ जिवंत आहे, तसा प्रेम करणारा प्रत्येक जण देवाबरोबर सर्व काळ जिवंत राहील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्वार्थ सोडून द्या, गर्व सोडून द्या. जगातल्या गोष्टीची ओढ आणि आकर्षण तुमच्यामधून काढून टाका. पैसा, संपत्ती, मालमत्ता असल्या गोष्टींच्या मागे लागू नका. डोळ्यांची वासना तुमच्या जीवनात कुठे काम करत असेल तर आत्ताच सावध व्हा आणि त्या वासनेपासून स्वतःला वाचवा. शरीराची वासना तुमच्या जीवनातल्या कोणत्या क्षेत्रात काम करत आहे तुम्हालाच माहिती आहे. बाहेर या त्याच्यातून. संसाराविषयीची फुशारकी तुमच्यामध्ये कुठे आहे तुम्ही जाणून आहात. लवकर बाहेर या त्याच्यातून, कारण वचन म्हणतं जग आणि त्याची वासना ही नाहीशी होत आहेत. जगाबरोबर आम्हाला नाश व्हायचं नाही आहे, आम्हाला देवाबरोबर सर्व काळ जिवंत राहायचं आहे. हालेलुया. देव चांगला आहे, तो आपल्यावर प्रेम करतो आणि त्याची मुळीच इच्छा नाही आहे की आपल्यापैकी कुणाचाही नाश व्हावा. या जगातला कुणीही माणूस नरकात जावा ही देवाची इच्छा नाही. आपल्या प्रेमळ प्रभूची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी स्वतःमध्ये बदल करावा. सैतानाच्या इशाऱ्याप्रमाणे आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणं आपण बंद करावं आणि प्रेम करत आपण देवाच्या मार्गाने चालत राहावं. म्हणजे या रस्त्यावरून आपण स्वर्गामध्ये पोहोचू शकतो. ही देवाची आज्ञा आहे, ही देवाची इच्छा आहे जगातल्या प्रत्येक माणसांच्या बाबतीत. म्हणून संत पौलाने लिहून ठेवलेलं आहे, त्याची इच्छा आहे की सर्व माणसांचं तारण व्हावं आणि सर्वांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावं. ही त्याची इच्छा आहे, सर्व माणसांचं तारण व्हावं. हालेलुया, हालेलुया. देवाला कुणालाही नरकात टाकायचं नाही आहे, देवाला कुणाचाही नाश करायचं नाही आहे. पण लोक आपल्याच मूर्खपणामुळे स्वतःच्या पावलांनी नरकाच्या रस्त्यावरून पुढे चाललेले आहेत. पैसा कुठे नेणार? संपत्ती, मालमत्ता नेणार कुठे? आम्हाला लागतं काय? 2 वेळचं जेवण लागतं आणि अंगावर घालायला कपडे लागतात. कपडे तुम्ही 500 रुपयाचे पण घालू शकता आणि 5000चे पण घालू शकता. म्हणून तर फुशारकी शब्द आहे. तुम्ही 500 रुपयाचे कपडे अंगात घातले म्हणजे तुम्ही एक साधा माणूस आहात, साधी व्यक्ती आहात. 5000चे कपडे घातले किंवा 25000चे कपडे घातले आणि आजकाल तर लाखामध्ये पण एका कपड्याची किंमत असते. बघा किती फुशारकी वाढत चाललेली आहे. म्हणतात अमुकाने सूट घातलेला आहे ना 1 लाखाचा, 2 लाखाचा. अमुकाने साडी नेसलेली आहे 50,000ची. अमुक बाईने साडी नेसलेली आहे 50,000ची. काय चाललेलं आहे? मनुष्याने सगळं जग मिळवलं, स्वतःचा आत्मा गमावला तर काय लाभ? येशू ख्रिस्त उगाच बोलला का?
आपण सगळी साधी माणसं असू, परंतु आपल्यापेक्षा हुशार, अतिरथी, महारथी बाहेर खूप बसलेले आहेत. म्हणून मी म्हटलं, तुम्ही 500 रुपयाचे कपडे घातले, तुम्ही एक साधी व्यक्ती आहात. 5,000चे कपडे घातले, भारी व्यक्ती आहात. 25,000चे घातले, अजून भारी व्यक्ती आहात. फुशारकी, लोकांना हेच तर पाहिजे. संसाराविषयीची फुशारकी, आमच्याकडे एवढं आहे, आमच्याकडे तेवढं आहे. फायदा काय? जर आत्मा स्वर्गात जाणार नसेल आणि देवाबरोबर आपण सर्व काळ जिवंत राहणार नसू तर उपयोग काहीच नाही. कारण वचन म्हणतं, हे जग आणि त्याची वासना ही नाहीशी होत आहेत. हालेलुया, हालेलुया. स्वतःमध्ये खरा बदल करून घ्या. अजूनही आपल्यामध्ये जी काही देहाची वासना, डोळ्यांची वासना किंवा संसाराची फुशारकी काम करत असेल तर ती काढून टाका. दुसऱ्यांकडे बघू नका. दुसऱ्यांसमोर मला भारी दिसता आलं पाहिजे, दुसऱ्यासमोर मला काहीतरी विशेष दिसता आलं पाहिजे, हे सगळे विचार त्या दुष्टापासून आहेत. ते डोक्यातून काढून टाका. नम्र बना. खरोखर मनाने देवासमोर एक साधी व्यक्ती बना आणि दुसऱ्यांवर प्रेम करणारे लोक बना. प्रेम करणारे. आयुष्यात सगळ्यात पहिलं प्रेम देवावर करा आणि दुसरं प्रेम माणसांवर करा. जो हे करतो तो देवाची इच्छा पूर्ण करतो आणि तो नाश पावणार नाही आहे, तर देवाबरोबर सर्व काळ जिवंत राहणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुला तारणा
टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे जो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. प्रभू इथे आहे. तुम्ही जिथे कुठे आहात तिथे प्रभू तुमच्या जवळ आहे. आपले डोळे बंद ठेवा, आत्म्याने त्याला बघा, कारण तो आत्मा आहे. आपल्यापैकी प्रत्येकावर त्याचं खूप प्रेम आहे. तुम्ही खूप मोठ्या दुःखात असाल, कष्टात असाल तरी घाबरू नका. तुमचं सगळं ओझं त्याच्या हातात द्या. आजार, दुःख, संकट, कर्जाचा डोंगर सगळं ओझं त्याच्या हातात द्या. कारण त्याने आपल्याला वचन दिलं आहे, मी तुम्हाला विसावा देईन. प्रभूला सांग आहे, प्रभू माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू माझा प्रभू आहेस, तू माझा तारणारा आहेस, तू माझा स्वामी आहेस, तू माझा आधार आहेस, तू माझ्या हृदयाचा राजा आहेस. तू मला कधी सोडणार नाही, मला टाकणार नाही, कारण तू खरा आहेस, तू खरा आहेस, तू खरा आहेस, तू जिवंत आहेस, तू विश्वसनीय आहेस. खरोखर प्रभू येशूचं प्रेम खूप मोठं आहे. आपल्यासाठी मानव बनून तो या जगात आला. त्याने आपली पापं घेतली आणि आपल्या पापमुक्तीसाठी क्रूसावर प्राण दिला. त्याला बसलेल्या माराने आपण निरोगी झालो. त्याने वाहिलेल्या रक्ताने आपल्याला पाप क्षमा झाली. त्याच्या बलिदानामुळे आपल्यासाठी अनंत जीवनाचं दार उघडलं. प्रभूला धन्यवाद द्या. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा. हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. तू मला वाचवलंस, मला नवीन जीवन दिलं, मला बरं केलं, मला क्षमा केलीस. तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझं नाव उंच हो. टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 धन्यवाद. आणि आता आपल्या जीवनदात्या प्रभू समोर आपलं हृदय उघडा आणि सगळ्यात आधी आठवण करा की तुमच्या मनात कोणाबद्दल राग आहे,
तुम्ही कुणाचा द्वेष करत आहात, कुणाबद्दल तुमच्या मनात कटुता आहे, आज त्या सगळ्यांना क्षमा करा. कोणी तुम्हाला किती त्रास दिला असेल, छळ केला असेल, अपमान केला असेल, विश्वासघात केला असेल, पण आज त्या सगळ्यांना क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. क्षमा करा, क्षमा करा. जोपर्यंत आपण दुसऱ्यांना क्षमा करणार नाही तोपर्यंत आपल्या पापांची आपल्याला प्रभू क्षमा देणार नाही, कारण ही त्याची आज्ञा आहे की आपण दुसऱ्यांना क्षमा केली पाहिजे. ज्यांच्याबद्दल तुमच्या मनात राग, कटुता, द्वेष आहे त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा. कोणी मोठा वैरी असेल आज त्याची पण आठवण करा. मनापासून बोला त्यांना, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. क्षमा करा, क्षमा करा. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. आपण सांगण्याआधी देवाला सगळं माहिती आहे, म्हणून काही लपवून ठेवू नका. कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, लाच घेणं, लाच देणं, देवाला दोष देणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे काही वाईट पाहिलं, तोंडातून जे वाईट निघालं, कुणाला शिव्या दिल्या, कुणाची निंदा केली, चेष्टा केली, सगळं कबूल करा. प्रभूला सांगा, होय प्रभू मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता रडून पश्चाताप करा. पापांसाठी रडा. देवाला पापांसाठी रडणारं हृदय आवडतं. रडा, आपल्या पापांसाठी अश्रू ढाळा. प्रभूला सांगा, हे प्रभू मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मला दुःख होतं आहे, मला वाईट वाटतं आहे, मी खूप पापं केली आहेत, मी तुला दुःख दिलं आहे, माझ्या अवतीभोवती जे लोक तू दिले आहेत त्यांना पण मी दुःख दिलं आहे, मला वाईट वाटतं आहे, माझ्या पापांसाठी मला वाईट वाटतं आहे. आणि आता क्षमा मागा. आठवण करा की आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. आत्म्याच्या डोळ्यांनी प्रभू येशूच्या क्रूसाकडे बघा. आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, क्षमा कर. हे प्रभू मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आचारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करील. जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा. आणि तिथे हात ठेवता येणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जाओत, सूज निघून जाओ, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो.
तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते सर्व अवयव मुक्त होत, आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देवो. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देवो. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देवो. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 स्वर्गीय पिता, धन्यवाद हे महान पिता, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद प्रभू, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्या वस्तूंवर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली करा. आता आपण तारणाची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून आत्म्याची मुक्ती मिळवायची असेल तर हात सोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रुसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.